मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहतो की पार्थ इकडे काव्याशी बोलून घरी आलेला असतो आणि तो डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेला असतो. तिथेच मालिनी काकू त्याला ताट घेऊन येतात आणि म्हणतात, हे बाबांचं मात्र मला काही कळत नाही, उगाचच ते आउटडोअर मीटिंग्स जरा जास्तच करतायत. अशात तू जरा त्यांच्याशी बोलतोस का? त्यांना म्हणावं या वयात आता हे झेपत नाही, त्यामुळे हे सर्व सोडून द्या. आणि आता तळेगावच्या प्रॉपर्टीचंही सारखं ऑन ऑफ चालू आहे, त्या वसुआत्यांचंही मला ना काही कळत नाही. तेवढ्यातच पार्थ मालिनी काकूंवर जोरात चिडतो आणि म्हणतो, आई तू जरा गप्प बसतेस का? त्यावर मग तो जोरात चिडल्यामुळे काकूंच्या हातातून ताट निसटून खाली पडतं आणि काकू डचकतात. तर मग पार्थ थोडा शांत होतो आणि आईला म्हणतो, सॉरी आई, मला माफ कर, मला तुझ्यावर चिडायचं नव्हतं, पण मी थोडंसं टेन्शनमध्ये होतो, त्यामुळे माझ्याकडनं असं झालं. तो ते ताट उचलतो आणि टेबलवर ठेवतो आणि आईला हक करतो आणि म्हणतो, आई प्लीज खरंच सॉरी. त्यावर काकू म्हणतात, इट्स ओके बाळा, मीही थोडंसं जास्तच बडबड करत होते, कारण कसं आहे ना, घरात आता नंदिनी नाहीये, तर मी स्वतःशीच बोलत होते. सॉरी अरे पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, आई प्लीज तू सॉरी म्हणू नकोस. मग काकू म्हणतात, बरं ठीक आहे, तू बस जेवायला. मालिनी काकू पार्थला म्हणतात, अरे तुला काय झालं आहे? कशाचं एवढं टेन्शन आहे? आत्ता तर तू एकदम ठीक होतास, मगाशी किल्लेदार आलते त्यावेळेस तर तू चांगला होतास, आणि आत्ता अचानक असं काय झालं? कशाचं टेन्शन आलं आहे तुला एवढं? सांग ना. त्यावर मग पार्थला आठवतं की ज्यावेळेस ते किल्लेदार वकिलांसोबत गेलेला असतो त्यावेळेस त्याला तिथे काव्याने डिवोर्ससाठी जे बोललेलं असतं ते सर्व त्याला आठवतं. एकीकडे मी माझ्या क्लायंटला तुमच्याविषयी भरभरून सांगतोय आणि दुसरीकडे तुम्ही त्यालाच डिवोर्स फाईल करायला सांगतायत, हे सर्व त्याला आठवत असतं. त्यावर मग काकू म्हणतात, अरे काय झालं, तू कोणत्या विचारामध्ये आहेस? त्यावर मग पार्थ म्हणतो, काही नाही आई, मला जरा भूक लागली आहे, मला जेवायला वाढतेस का पटकन? मालिनी काकू पार्थला जेवायला वाढतात आणि त्यानंतर जीवालाही जेवणासाठी आवाज देतात. मग जीवा तिथे येतो आणि जीवा म्हणतो, आई नंदिनीला तर येऊ दे, तिला मी सकाळपासून कॉल मेसेज केले पण तिने काही कोणत्याही कॉलचा किंवा मेसेजचा रिप्लाय केलेला नाही आहे. त्यावर काकू म्हणतात, अरे मी तिला कॉल केला होता, तिनं म्हटली आहे की ती आता ऑन द वे आहे, ती येतच असेल, तू जेवायला घे. त्यावर जीवा म्हणतो, पण मग माझा मेसेजचा रिप्लाय का नसेल केला तिने? त्यावर काकू म्हणतात, अरे इट्स ओके, घरामध्ये कोणाला एकाला जरी कळवलं तरी ठीक आहे ना. नंतर मालिनी काकू म्हणतात, पार्थ बघतोयस ना, जीवा नंदिनीशिवाय जेवायचंही नको म्हणत आहे आणि नंदिनीची जेवणासाठी वाट बघत आहे, पण तुझं काही बोलणं झालं आहे का काव्याशी? मग कधी येणार आहे ती? असं काही तिनं सांगितलं आहे का? काकू हे सर्व पार्थला विचारत असताना तेवढ्यातच तिथे काव्या येते आणि काकू म्हणतात, अगं बघ, तुला अगदी 100 वर्ष आयुष्य आहे. आत्ता मी पार्थला तेच विचारत होते की काव्या कधी येईल. आणि मग काव्या मालिनी काकूंना म्हणते, काकू सॉरी, मी जाताना काही सांगून गेले नाही, हवं तर तुम्ही माझ्यावर चिडा, ओरडा, मला माझ्यावरती रागवा, मी काहीच म्हणणार नाही. त्यावर काकू म्हणतात, तू काही म्हणालीस तर मी रागवणार नाही असं आहे का? लगेच एवढं वाईट वाटून घेऊ नकोस, मी मस्करी करत होते. अगं खरंच, चल आता आली आहेस तर जेवून घे. मग जर अगं फक्त जातानाच नाही येतानाही जर सांगितलं असतंस तर मग पार्थला तुला घ्यायला पाठवलं नसतं का? पण आता तू आली आहेस ना, तर तुला पाहून खूप बरं वाटलं अगं, कारण खरं सांगू का, आता आपली एकमेकांची एवढी सवय झाली आहे ना सर्वांना, यातलं एक जण जरी नसलं ना तरी करमत नाही अगं. बाकी काय मग, आणखी तुला घरी जाऊन बरं वाटलं का? बाकी तुझं तर काही माहीत नाही, पण आम्ही सर्वांनी खूप मिस केलं बरं का तुला. त्यानंतर जीवा स्वतःशीच म्हणतो की मी लिहिलेलं पत्रातलं हिला पटलं असेल का, त्यामुळे ही घरी आली असेल का? तो स्वतःच्या मनाशीच विचार करत असतो. तेवढ्यात मालिनी काकू काव्याला म्हणतात, ये आणि इथे तुझ्या नवऱ्याच्या साईडला बस आणि जेवण कर तू सुद्धा, आज बरं का तुझ्या आवडीची उसळ झालेली आहे. त्यानंतर काकू काव्यालाही जेवणाचं ताट करतात आणि काव्याला म्हणतात, पार्थ तुला सांगणार नाही पण त्यानंही तुला खूप मिस केलं आहे. हे ऐकून लगेच पार्थ तिथनं उठतो आणि त्याच्या आईला म्हणतो, मला सध्या भूक नाहीये, मी नंतर जेवेन. त्यावर काकू म्हणतात, अरे तू आत्ताच तर म्हणाला होतास ना, आई पटकन ताट कर, मला फार भूक लागली आहे. त्यावर पार्थ म्हणतो, हो पण आत्ता माझी इच्छा नाहीये. असं बोलून पार्थ तिथनं निघून जातो आणि काकू म्हणतात, असा काय आहे हा, आत्ताच तर मला म्हणाला होता की मला फार भूक लागली आहे आणि आत्ता असा अचानक काय निघून गेला लगेच. एवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि काकू नंदिनीला म्हणतात, काय ग, केवढा उशीर केलास तू आज, किती वेळ झाला
झाला, तुझा नवरा तुझी वाट बघत आहे जेवणासाठी. अगं तो जेवायलाही तयार नाहीये तुझ्याशिवाय, चल तू पण बस लगेचच जेवायला. यावर नंदिनी म्हणते, सॉरी आई, पण मला वाटेत येताना जरा भूक लागली, त्यामुळे मी बाहेरच थोडंसं जेवण केलं आहे. हवं तर मी नंतर जेवेन थोडंसं. असं म्हणून नंदिनी लगेचच निघून जाते. त्यानंतर काकू म्हणतात, काय झालंय काय नेमकं ह्या दोघांनाही आज जेवायचं नाहीये, तसेच निघून गेले आहेत दोघंही. व जीवाला विचारतात, जीवा तू काही म्हणलं आहेस का तिला? तू तिला काही बोललेलं आहेस का? जीवा म्हणतो नाही अगं आई, मी कशाला काय बोलेन. त्यावर काकू म्हणतात, मग ती नेहमीसारखं बोलली का नाही आणि न जेवताच वरी कसं गेली? त्यावर जीवा म्हणतो, अगं बाहेरून आली आहे ना, दमली असेल, कदाचित फ्रेश होऊन जेवण करेन. त्यानंतर काकू काव्याला विचारतात, काय गं तुमचं सर्व व्यवस्थित आहे ना? तुमचं सर्व ठीक चाललंय का? म्हणजे तुझं आणि पार्थचं काही भांडण वगैरे झालेलं नाही आहे ना? यावर नंदिनी म्हणते, नाही आई. त्यानंतर काकू स्वतःच्या मनाशीच म्हणतात, यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे लवकरच शोधून काढायला हवं. व असं म्हणून काकूही तिथनं निघून जातात स्वतःच्या खोलीमध्ये. व्हाईट बोर्डवरती लिहितात की पार्थच्या रखान्यामध्ये लिहितात की वादळ असा शब्द त्याच्या रखान्यात लिहितात. आणि त्यानंतर त्या विचार करतात की नेमकं काय बरं झालेलं असेल ह्या आणि आता हा गुंता तर दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. आणि आज तर चक्क कधी नव्हते पार्थ माझ्यावर चिडला. नेमकं काय बरं झालं असेल त्याला? असं काय चालू आहे त्याच्या मनात? कसलं एवढं टेन्शन आहे त्याच्या मनात जो तो लपवत आहे सर्वांपासून? आणि नंदिनी तर आज दिवसभर बाहेर होती आणि जीवा तर म्हणाला की नंदिनीने त्याचा एकही कॉल उचलला नाही. कॉलही करून तिनं काही सांगितलं नाही, घरीही जाताना सांगितलेलं नव्हतं. नेमकं नंदिनी असं कसं वागू शकते? आणि आता काव्या ही अचानक घरी काय गेली आणि परत काय आली अचानक? जीवा सुद्धा विचित्रच काहीतरी विचारत होता. म्हणजे नेमकं काय घातलेला गोंधळ निस्तरायचा आहे असं टाईपमध्ये. नेमकं काय चालू आहे या चौघांचं? फार्म हाऊसवरनं वापस आल्यानंतर हे चौघच फारच विचित्रसारखं वागत आहे. हाऊसवर असं नेमकं काय झालं हे शोधून काढायलाच हवं. आणि आता दुःखाचं काव्य हे नेमकं काय आहे? हा गुरुजींचा संकेत कशाच बद्दलचा आहे हेही शोधून काढायलाच हवं. हा सर्व गुंता सोडवण्याचा मालिनी काकू प्रयत्न करत असतात, पण त्यांना मात्र कशाचाच अर्थ लागत नसतो आणि त्या फारच गोंधळलेल्या असतात. त्यामुळे त्या म्हणतात, देवा आता काही दुसरं संकट नको आणि ह्या चौघांचाही संसार सुरळीतपणे होऊ दे. मालिनी काकू फारच टेन्शनमध्ये असतात आणि पार्थही इकडे त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो आठवत असतो त्याचं काव्यासोबत झालेलं लग्न आणि त्यांनी 7 वचनं घेतलेली त्यांची झालेली सप्तपदी. हे सर्व आठवून तो रडत असतो आणि स्वतःला आरशातही पाहत असतो, कारण त्याला फार दुःख झालेलं असतं. काव्याला डिवोर्स द्यायची त्याची इच्छा नसते, पण काव्याला ह्या लग्नाचा कसलाही त्रास होऊ नये यासाठी तो डिवोर्स देत असतो. आणि इकडे नंदिनीची ही अवस्था सेम पार्थसारखीच झालेली असते. तीही त्यांच्या लग्नाच्या फोटोकडे बघून त्यांच्या जुन्या आठवणी आठवून रडत असते, स्वतःला त्रास करून घेत असते. आणि त्यानंतर काव्या इकडे त्यांच्या रूममध्ये येते आणि काव्या त्यांच्या रूममध्ये आल्यानंतर पार्थ तिला पाहून लगेचच तिच्या हातामध्ये डिवोर्स पेपर देतो आणि तो डिवोर्स पेपर पाहून मात्र काव्या फारच शॉक झालेली असते, कारण त्या डिवोर्स पेपरवर पार्थने सही केलेली असते, पण आता मात्र फक्त काव्याचीच सही राहिलेली असते. त्यानंतर जीवाही इकडे ज्यावेळेस त्याच्या रूममध्ये येतो त्यावेळेस नंदिनीही तिच्या पर्समधनं डिवोर्स पेपर काढून त्याच्या हातात ठेवते आणि त्या डिवोर्स पेपरवरही काव्यानेही सही केलेली असते. पण ते डिवोर्स पेपर पाहून मात्र जीवा फारच शॉक झालेला असतो, कारण जीवाने तर काव्याला विसरून मूव्ह ऑन करायचं ठरवलेलं असतं आणि एक नवीन सुरुवात त्याला करायची असते, पण ते डिवोर्स पेपर पाहून तो गोंधळलेला असतो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागात आपण असं पाहतो की त्यानंतर तिला पार्थ म्हणतो काव्याला की हे बघ, आता मी तुला ह्या सर्व गोष्टीतून मोकळं करत आहे आणि आता यापुढे तुम्हाला माझा आणि ह्या लग्नाचा कसलाही त्रास होणार नाही. पण मात्र एवढी गोष्ट नक्कीच सिद्ध झाली की लग्नानंतर कधीही प्रेम होत नाही. त्यानंतर नंदिनी ही जीवाला ते डिवोर्स पेपर देऊन म्हणते की हे तुम्हाला मी आता ह्या सर्व गोष्टीतून मोकळं केलेलं आहे आणि आता तुम्ही मिस के सोबत सुखाने संसार करा. आणि मी आज पूर्णपणे चुकीची ठरले, कारण लग्नानंतर कधीही प्रेम होऊ शकत नाही.